हं. मला नेहमी एक असा प्रश्न पडतो. 5 वर्षांचं एखादं मूल काही महिन्यांत संपूर्ण नवीन भाषा अगदी सहज कशी काय शिकतं? हो, अगदी सहज आणि तेही कोणतंही व्याकरण न शिकता. नक्कीच. पण तेच एखाद्या प्रौढ व्यक्तीला समजा फ्रेंच किंवा जपानी भाषेचे साधे शब्द शिकण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. अनेकदा असं वाटतं की वाढत्या वयासोबत बुद्धिमत्ता कमी होते की काय? पण खरं तर तसं काही नसतं. बुद्धिमत्ता अजिबात कमी झालेली नसते. मग नेमकं चुकतं कुठे? कसं आहे, आपण माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं जे सॉफ्टवेअर आहे ना किंवा जी पद्धत आहे, तीच चुकीची वापरत असतो. अच्छा, म्हणजे पद्धत चुकते. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत म्हणजेच आपल्या आजच्या डीप डाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे ज्ञानाचा सेतू, प्रभावी अध्यापनाची सूत्रे. आणि आजचा आपला हा जो स्रोत आहे, तो एका विस्तृत आणि शास्त्रशुद्ध सादरीकरणावर आधारित आहे. हं, या सादरीकरणात मानवी मेंदू नवीन माहिती कशी ग्रहण करतो आणि प्रभावी अध्यापन नेमकं कसं घडतं, यावर खूप सखोल प्रकाश टाकला आहे. म्हणजे हे फक्त शाळेपुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. शिकणं आणि शिकवणं ही अशी एक प्रक्रिया आहे, जी आपण सगळेच रोज अनुभवत असतो. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एखादं नवीन सॉफ्टवेअर समजून घेणं असो किंवा घरी एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला स्मार्टफोन कसा वापरायचा हे शिकवणं असो. हो, ते तर सगळ्यात कठीण काम असतं. अगदी. तर आज आपण अध्यापनाची 6 प्रमुख सूत्र उलगडणार आहोत, जी या सगळ्या प्रक्रियांमागील मानसशास्त्र स्पष्ट करतात. माहितीचा प्रचंड भडीमार होत असलेल्या आजच्या काळात योग्य पद्धतीने माहिती समजून घेणं आणि ती दुसऱ्याला समजावून सांगणं हे एखाद्या सुपर पॉवरसारखं आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच ही एक सुपर पॉवर आहे. आणि या स्रोतामध्ये सगळ्यात आधी जी गोष्ट मांडली आहे ती या पूर्ण चर्चेचा पाया आहे. प्रभावी अध्यापन ही केवळ एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत माहिती कॉपी पेस्ट करण्याची यांत्रिक प्रक्रिया नाहीये. ती एक अत्यंत प्रगल्भ कला आहे. होय. आणि या कलेचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत: विचारप्रवर्तक प्रक्रिया, सक्षमीकरण आणि विविधतेचा आदर. हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात, पण यांचा प्रत्यक्ष अर्थ काय? या 3 स्तंभांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अच्छा, पहिली विचारप्रवर्तक प्रक्रिया म्हणजे नुसती कोरडी माहिती समोरच्यावर न थोपवता त्याच्या कल्पनाशक्तीला चालना देणं. म्हणजे त्यांना विचार करायला लावणं. अगदी बरोबर. दुसरं सक्षमीकरण म्हणजे केवळ एखादी परीक्षा पास करण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं. आणि तिसरा, जो सर्वात कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे विविधतेचा आदर. विविधतेचा आदर म्हणजे काय? याचा अर्थ असा की प्रत्येकाची शिकण्याची शैली, क्षमता आणि गती वेगळी असते हे मान्य करणं. एक मिनिट थांबा. मला इथेच एक मोठा विरोधाभास दिसतोय. कोणता? जर आपण असं म्हणतोय की प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचा मेंदू वेगळा विचार करतो, तर मग आपण सर्वांसाठी लागू होतील अशा अध्यापनाच्या सूत्रांची किंवा नियमांची चर्चा का करत आहोत? जर विविधता आहे तर मग सरसकट नियम कसे लागू होऊ शकतात? खूप छान आणि तार्किक प्रश्न आहे. आणि म्हणूनच या सूत्रांना कोणतेही लोखंडी नियम किंवा आयर्न रूल्स म्हटलं जात नाही. अच्छा. स्रोत स्पष्ट सांगतं की ही सूत्र एका होकायंत्रासारखी किंवा जहाजाच्या सुकाणूसारखी काम करतात. समुद्रात प्रत्येक लाट वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, पण दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र सर्वांनाच लागतं ना. हो, ते बरोबर आहे. अध्यापन किंवा शिकण्याची प्रक्रिया भरकटू नये यासाठी ही मूलभूत मार्गदर्शक तत्त्व आहेत. जेव्हा या शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली जाते तेव्हा ती मेंदूत दीर्घकाळ टिकून राहते. म्हणजे ही सूत्र आपल्या मेंदूसाठी असलेल्या एका जीपीएस प्रणालीसारखी आहेत. अगदी तसंच. या जीपीएस शिवाय एखादी व्यक्ती कदाचित मुक्कामावर पोहोचेलही, पण त्यासाठी खूप वेळ लागेल, रस्ता चुकेल, अनेकदा डेड एंडला जाऊन धडकेल आणि कदाचित मध्येच कंटाळून तो प्रवास सोडूनही देईल. हो, खूपदा असं होतं. अनेकदा 40 नंतर एखादी व्यक्ती जेव्हा नवीन काहीतरी समजा कोडिंग शिकायला जाते आणि मध्येच सोडून देते, तेव्हा त्यांना स्वतःच्या बुद्धीची शंका येते. पण कदाचित त्यांचा जीपीएस रस्ता चुकलेला असतो. नक्कीच. आणि तो रस्ता कसा शोधायचा हे या 6 सूत्रांमधून स्पष्ट होतं. यातलं पहिलं सूत्र आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, ज्याला इंग्रजीत नून टू अननोन म्हणतात. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. हे सूत्र मानसशास्त्रातील एका अत्यंत भक्कम पायावर उभे आहे. जीन पियाजे यांच्या संज्ञात्मक विकास आणि ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेशी ते जोडलेलं आहे. बापरे,
हे संज्ञात्मक विकास वगैरे शब्द ऐकायला खूप जड वाटतात. जीन पियाजे यांचा हा सिद्धांत सर्वसामान्यांच्या भाषेत नेमकं काय सांगतो? मेंदूमध्ये नक्की काय घडत असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर पियाजे यांच्या मते मानवी मेंदू नवीन माहिती अशीच हवेतून किंवा पोकळीतून स्वीकारत नाही. मेंदूमधील न्यूरॉन्स नवीन माहितीला जुन्या माहितीच्या हुकवर अडकवण्याचा प्रयत्न करतात. हुकवर म्हणजे कपडे अडकवतो तसं? हो, अगदी तसंच. याला मानसशास्त्रात ॲसिमिलेशन आणि अकोमोडेशन म्हणतात. कसं आहे, जेव्हा एखादी नवीन संकल्पना समोर येते तेव्हा मेंदू स्वतःच्या जुन्या आठवणींच्या लायब्ररीत जाऊन शोधतो की यासारखं काही मला आधीपासून माहिती आहे का? अच्छा, म्हणजे तो संदर्भ शोधतो. हो, जर जुना हुक सापडला तर नवीन माहिती तिथे पक्की बसते. जर जुना हुक नसेल तर माहिती घसरून पडते. म्हणजे थोडक्यात ती डोक्यावरून जाते. म्हणजे जर एखाद्याला वर्गात पाण्याचे अवस्थांतर किंवा स्टेट्स ऑफ वॉटर ही विज्ञानाची गुंतागुंतीची संकल्पना शिकवायची असेल तर थेट बाष्पीभवन आणि घनीभवन या व्याख्या सांगून काहीच उपयोग नाही. अजिबात नाही. कारण मेंदूकडे त्या जड शब्दांसाठी कोणताही जुना हुक नाहीये. बरोबर. त्याऐवजी सुरुवात अशा गोष्टीने करावी लागते जी आधीपासून ज्ञात आहे. म्हणजे कोणती गोष्ट? जसं की दैनंदिन वापरातलं पाणी पाहिलं आहे का? फ्रीजमधला बर्फ पाहिलाय का? किंवा चहा उकळताना त्यावरची वाफ पाहिली आहे का? हे त्यांचं ज्ञात विश्व आहे. अगदी. या ओळखीच्या संकल्पनांचा भक्कम आधार घेऊन मग त्यांना अज्ञात वैज्ञानिक संकल्पनांकडे घेऊन जावं लागतं. अरे वा, याचं एका उत्कृष्ट उदाहरणाची मला आता आठवण येतेय. कोणतं उदाहरण? आपण मगाशी बोललो ना, जेव्हा आपण घरातल्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला, समजा आई-वडिलांना पहिल्यांदा स्मार्टफोन वापरायला शिकवतो, हो. तेव्हा आपण त्यांना असं सांगत नाही की हा पहा युजर इंटरफेस आहे आणि इथे क्लाउड स्टोरेज आहे. तसं सांगितलं तर ते फोन बाजूलाच ठेवून देतील. नक्कीच. आपण त्यांना म्हणतो की जशी आपली जुनी फोनची डायरी होती ना, तशीच या फोनमध्ये कॉन्टॅक्ट्स नावाची एक डायरी आहे. जुनी डायरी हे ज्ञात आहे आणि कॉन्टॅक्ट्स ॲप हे अज्ञात आहे. आपण तो जुना हुक वापरतो. हे अतिशय अचूक उदाहरण आहे. याच प्रक्रियेतून मेंदूचा आत्मविश्वास वाढतो आणि याच पायावर आपलं दुसरं सूत्र उभं राहतं, सोप्याकडून कठीणाकडे. सिम्पल टू कॉम्प्लेक्स. जेव्हा सोप्या गोष्टी आधी शिकवल्या जातात आणि त्यानंतर हळूहळू कठीण गोष्टींकडे प्रवास होतो तेव्हा शिकणाऱ्याच्या मेंदूवर अनावश्यक ताण येत नाही. थांबा, मला इथे एक शंका आहे. सोप्याकडून कठीणाकडे जाणं नेहमीच काम करतं का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे माझा एक मित्र एका व्यक्तीला पोहायला शिकवत होता. त्याने त्या व्यक्तीला थेट खोल पाण्यात ढकलून दिलं आणि म्हणाला, घाबरलास की आपोआप हात-पाय मारशील. बापरे. हो ना? मग अशा प्रकारची शॉक ट्रीटमेंट दिल्यास मेंदू जास्त वेगाने शिकतो असं नाही का? थेट कठीण गोष्टीला भिडण्याची पद्धत का वापरू नये? मेंदू आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत धोकादायक दृष्टिकोन आहे. खरंच? हो. जेव्हा एखाद्याला थेट खोल पाण्यात ढकललं जातं तेव्हा त्याचा मेंदू शिकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो, म्हणजे जीव वाचवण्याच्या धडपडीत असतो. अच्छा. प्रचंड भीतीमुळे मेंदूचा जो भाग तार्किक विचार करतो तो पूर्णपणे बंद पडतो. कदाचित ती व्यक्ती हातपाय मारून जीव वाचवेलही, पण ती आयुष्यभर पाण्यासाठी एक ट्रॉमा घेऊन जगेल. ती पोहण्याची कला कधीच आनंदाने आत्मसात करू शकणार नाही. म्हणजे शॉक ट्रीटमेंटमुळे शिकण्याची प्रक्रियाच कायमची खंडित होते तर? नक्कीच. शिक्षण ही मेंदूसाठी एक आनंदाची प्रक्रिया असली पाहिजे. कसं आहे, जेव्हा मेंदूला एखादी सोपी गोष्ट समजते तेव्हा डोपामिन नावाचं रसायन स्रवतं, ज्यामुळे एक प्रकारचा आनंद मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो. आणि हाच आत्मविश्वास मग पुढच्या गोष्टीसाठी कामी येतो? अगदी बरोबर. हा आत्मविश्वास पुढील कठीण गोष्ट स्वीकारण्यासाठी मेंदूला तयार करतो. हे एका पायऱ्यांच्या रचनेसारखं आहे. गणितात आधी संख्यांची ओळख, मग बेरीज आणि सर्वात शेवटी भागाकार. एकाच वेळी 4 पायऱ्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तर पाय घसरून पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. पण मग जर आपण असा विचार केला की आपण फक्त छोट्या छोट्या पायऱ्या चढत आहोत तर इथे एक मोठी अडचण निर्माण होतीये. कोणती अडचण? आपण प्रत्येक वीट किंवा प्रत्येक पायरी पाहण्याआधी संपूर्ण घर कसं दिसणार आहे हे पाहण्याची गरज नसते का? म्हणजे अंतिम ध्येय किंवा अंतिम चित्र काय आहे हेच माहीत नसेल तर त्या छोट्या छोट्या पायऱ्या चढण्यात काय अर्थ आहे? तो प्रवास खूप कंटाळवाणा नाही का होणार? हां, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला अध्यापनातील 2 परस्पर विरोधी पण तितक्याच महत्वाच्या दृष्टिकोनांची ओळख होते. या स्रोतामध्ये याची एक धोरणात्मक तुलना दिली आहे. अच्छा, म्हणजे इथे नवीन सूत्र येतंय. हो. यातून आपलं 3रं आणि 4थं सूत्र समोर येतं.
तिसरं सूत्र आहे पूर्णाकडून अंशाकडे म्हणजे होल टू पार्ट. आणि चौथं आहे अंशाकडून पूर्णाकडे म्हणजे पार्ट टू होल. हे पूर्णाकडून अंशाकडे ऐकायला थोडं तत्वज्ञानासारखं वाटतं. यामागे कोणतं विज्ञान आहे का? हो ना? हो ना? हे सूत्र गेस्टाल्ट मनोविज्ञान किंवा गेस्टाल्ट सायकोलॉजीवर आधारित आहे. गेस्टाल्ट मनोविज्ञान असं सांगतं की मानवी मेंदूची कोणतीही गोष्ट प्रथम संपूर्ण स्वरूपात पाहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. म्हणजे कसं? एक उदाहरण देऊ शकाल? नक्कीच. जेव्हा आपण रस्त्यावर एखादी कार पाहतो तेव्हा आपला मेंदू असं म्हणत नाही की अरे बघा, 4 रबरी चाकं आहेत, त्यावर एक लोखंडी डबा आहे आणि आत एक स्टिअरिंग चाललंय. हो, आपण थेट म्हणतो की ती एक कार आहे. अगदी. संपूर्ण गोष्ट आधी दाखवून नंतर त्याचे सूक्ष्म भाग समजावून सांगणं हे या सूत्राचं मुख्य तत्व आहे. याला आपण बिग पिक्चर म्हणू शकतो. म्हणजे समजा मला भारताचा भूगोल समजून घ्यायचा आहे, तर मी थेट माझ्या गल्लीपासून किंवा शहरापासून सुरुवात न करता आधी भारताचा पूर्ण नकाशा पाहायला पाहिजे. हो, अगदी बरोबर. यामुळे मला समजेल की माझा जिल्हा या संपूर्ण देशात नेमका कुठे बसतो. विषयाचा मुख्य संदर्भ आणि हेतू स्पष्ट होण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. विशेषतः मोठ्या वर्गांमधील किंवा कॉर्पोरेट विश्वातील लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं असेल. नक्कीच. आणि याच्या अगदी विरुद्ध पण तितकंच प्रभावी असं चौथं सूत्र आहे अंशाकडून पूर्णाकडे. हे सूत्र टप्प्याटप्प्याने विकासावर किंवा इन्क्रिमेंटल लर्निंगवर भर देतं. पण मग हे दोन्ही एकमेकांना छेद देत नाहीत का? जर मेंदू संपूर्ण चित्र आधी पाहतो, तर मग अंशाकडून पूर्णाकडे जाण्याची गरज का पडते? हे परस्पर विरोधी वाटत असलं तरी ते एकमेकांना पूरक आहेत. लहान मुलांचा विचार करा. पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांचा बौद्धिक विकास नुकताच सुरू झालेला असतो. त्यांचा मेंदू एकदम खूप मोठी किंवा गुंतागुंतीची माहिती एकाच वेळी प्रोसेस करू शकत नाही. बरोबर आहे. अशा वेळी त्यांना बिल्डिंग ब्लॉक्ससारख्या छोट्या घटकांपासून सुरुवात करून पूर्ण संकल्पना उभारावी लागते. म्हणजे आधी अक्षरांवरून शब्द आणि मग वाक्याकडे जावं लागतं. एका कुशल मार्गदर्शकाला हे माहीत असतं की परिस्थितीनुसार कोणत्या सूत्राचा वापर करायचा. मला हे एखाद्या कॅमेऱ्याच्या झूम लेन्ससारखं वाटतंय. म्हणजे कसं? म्हणजे कधी आपल्याला वाईड अँगल शॉट हवा असतो जेणेकरून पूर्ण जंगल एकाच दृष्टिक्षेपात दिसेल, हे झालं पूर्णाकडून अंशाकडे. आणि कधी आपल्याला एकाच पानावर किंवा फुलावर मॅक्रो लेन्सने फोकस करावा लागतो जेणेकरून त्या पानांच्या शिरा स्पष्ट दिसतील. हे झालं अंशाकडून पूर्णाकडे. वा, हे अत्यंत सुंदर आणि अचूक उदाहरण आहे. आपण गरजेनुसार जशी लेन्स बदलतो तशीच ही सूत्र बदलावी लागतात. आता आपण पुढच्या एका मोठ्या आव्हानाकडे वळूया. समजा तुम्हाला पूर्ण चित्र दाखवायचं आहे, पण तो विषय असा आहे जो डोळ्यांना दिसतच नाही. म्हणजे गुरुत्वाकर्षणासारखा. इथे आपलं 5वं सूत्र मदतीला येतं, मूर्ताकडून अमूर्ताकडे. हे मूर्त आणि अमूर्त या शब्दांचा दैनंदिन जीवनातील अर्थ काय होतो? मूर्त म्हणजे कॉन्क्रीट. अशा गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, ज्यांना स्पर्श करू शकतो, ज्यांचा अनुभव आपल्या 5 ज्ञानेंद्रियांना घेता येतो. अच्छा. मानवी मेंदूला अशा गोष्टी खूप लवकर आणि सहज समजतात. पण बरेच विषय हे अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट असतात. जे भौतिक जगात कुठेही दिसत नाहीत, ते फक्त कल्पनेने समजून घ्यावे लागतात. प्रत्यक्ष अनुभवातून या कल्पनेकडे जाण्याचा प्रवास म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं. म्हणजे जर लहान मुलांना 3+2 = 5 हे अमूर्त सूत्र शिकवायचं असेल, तर सुरुवातीलाच पाटीवर किंवा बोर्डवर आकडे लिहिणं चुकीचं ठरेल. नक्कीच. कारण 3 हा आकडा जगात कुठेही प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीये. ती एक अमूर्त संकल्पना आहे. त्याऐवजी 3 सफरचंद आणि 2 सफरचंद प्रत्यक्ष दाखवणं जास्त योग्य ठरेल. अगदी बरोबर. सफरचंद ही मूर्त गोष्ट आहे. एकदा का त्यांनी ते प्रत्यक्ष सफरचंद एकत्र करून 5 सफरचंद होताना पाहिले की त्यांच्या मेंदूत एक स्पष्ट चित्र तयार होतं. त्यानंतर तुम्ही 3+2 = 5 हे संख्यात्मक स्वरूप त्यांना सांगू शकता. विज्ञानात प्रत्यक्ष चुंबक आणि लोखंडाचा प्रयोग दाखवून मग चुंबकीय क्षेत्र किंवा बलरेषा या अदृश्य संकल्पना शिकवणं हे याच सूत्राचं उदाहरण आहे. किंवा पृथ्वीचा प्रत्यक्ष ग्लोब दाखवून खंडांची ओळख करून देणं आणि मग अक्षांश आणि रेखांश या काल्पनिक रेषा समजवणं. हे खरंच खूप लॉजिकल आहे. आपण आधी डोळ्यांना दिसणारा, स्पर्श करता येणारा पुरावा देतो आणि मग त्यामागची न दिसणारी संकल्पना स्पष्ट करतो. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. विचारा ना. आपण सफरचंद दाखवले, चुंबक दाखवले, पण यातून जो वैज्ञानिक किंवा व्याकरणाचा नियम तयार होतो तो कसा शिकवायचा? नियम तर पाठ करावे लागतात ना. 6व्या सूत्राकडे येतो, विशिष्टाकडून सामान्यकडे.
स्पेसिफिक टू जनरल. स्रोतामध्ये याला एका नरसाळ्यासारखं म्हणजे फनेलसारखं दाखवलंय. हो, हाच तो टप्पा आहे जिथे पारंपरिक शिक्षण आणि प्रभावी शिक्षण यातला फरक स्पष्ट होतो. विशिष्टाकडून सामान्यकडे जाण्याची पद्धत हा एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. तो कसा? जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकवली जाते तेव्हा थेट नियम सांगून तो पाठांतर करायला लावल्यास मेंदूचा विकास खुंटतो. त्याऐवजी आपण सुरुवातीला अनेक विशिष्ट उदाहरणे देतो. या उदाहरणांचं निरीक्षण करून त्यातील समान धागा ओळखून स्वतःहून एक सामान्य नियम तयार करण्यासाठी प्रवृत्त करणं म्हणजेच हे नरसाळ्याचं सूत्र. नरसाळ्याच्या वरच्या रुंद भागात अनेक उदाहरणे टाकली जातात आणि खालून एकच सामान्य नियम बाहेर येतो. पण मला सांगा, हे सगळं उगाचच कठीण करण्यासारखं नाही का? म्हणजे जर मला माहिती आहे की हा नियम आहे, तर मी थेट तो नियम का सांगू नये? विद्यार्थ्याला स्वतः शोधत बसायला वेळ का घालवायचा? कारण मेंदू स्वतःच्या मेहनतीनं शोधलेली गोष्ट कधीच विसरत नाही. कसं आहे, जेव्हा कोणी थेट नियम सांगतो तेव्हा ऐकणारी व्यक्ती फक्त निष्क्रिय श्रोता असते. तो नियम काही दिवसांतच स्मृतीतून पुसला जातो. अच्छा, म्हणजे ते पाठांतर होतं. हो, पण जेव्हा अनेक उदाहरणांवरून स्वतः विचार करून तो निष्कर्ष काढला जातो तेव्हा मेंदूमध्ये एक प्रकारचा आहा मोमेंट निर्माण होतो. स्वतः शोधून काढलेलं ज्ञान मेंदूच्या दीर्घकालीन स्मृतीत कायमस्वरूपी कोरलं जातं. तिथे पाठांतराची गरजच उरत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण शिकणाऱ्याला नुसतं एक निष्क्रिय माहिती घेणारं यंत्र न ठेवता एका डिटेक्टिव्ह किंवा शोधकमध्ये बदलत आहोत. अगदी बरोबर. असा डिटेक्टिव्ह जो घटनास्थळी जातो, वेगवेगळ्या वस्तू तपासतो, स्वतः पुरावे म्हणजेच विशिष्ट उदाहरणं गोळा करतो आणि त्या सगळ्या पुराव्यांना जोडून गुन्ह्याची उकल म्हणजेच तो अंतिम नियम शोधून काढतो. हे अगदी योग्य आणि अत्यंत जिवंत वर्णन आहे. एक चांगला डिटेक्टिव्ह जसा स्वतः निष्कर्ष काढतो, तसाच एक चांगला विद्यार्थी स्वतः ज्ञाननिर्मिती करतो. खरंच खूप छान संकल्पना आहे ही. जर आपण या सर्व 6 सूत्रांचा डॅशबोर्ड पाहिला तर ते एका सर्वोत्तम शिक्षकाचं टूलकिट आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणं, सोप्याकडून कठीणाकडे जाणं, संपूर्ण चित्र दाखवणं किंवा टप्प्याटप्प्याने जाणं, मूर्त गोष्टींकडून अमूर्त कल्पनांकडे जाणं आणि विशिष्ट उदाहरणांवरून सामान्य नियम शोधणं. हे टूलकिट वापरून कोणीही व्यक्ती कोणत्याही कठीण संकल्पनेवर प्रभुत्व मिळवू शकते. प्रत्यक्ष वर्गात किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकताना माहिती कशी प्रक्रियेत आणली जाते ह्याच्या 2 मुख्य पद्धती यात मांडल्या आहेत. हो, विशिष्टाकडून सामान्याकडे आणि सामान्याकडून विशेषाकडे. आता ही शब्द ऐकायला थोडे जोड वाटतात, पण मगाशी जे आपण गुप्तहेराचं उदाहरण दिलं ना, त्यातून पहिली पद्धत खूप छान स्पष्ट होते. म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे जाण्याची पद्धत. हो, बघा, जेव्हा एखादा गुप्तहेर घटनास्थळी जातो तेव्हा त्याला आधीच गुन्हेगाराचं नाव माहीत नसतं. तो जमिनीवरील पायांचे ठसे पाहतो, तुटलेली खिडकी पाहतो. म्हणजे ही झाली विशिष्ट उदाहरणे. बरोबर. आणि या छोट्या पुराव्यांवरून तो एका सामान्य सत्यावर किंवा निष्कर्षावर पोहोचतो. आणि तुम्हाला सांगतो, आपला मेंदू नेमका याच पद्धतीने शोधवृत्ती किंवा ज्याला आपण डिस्कव्हरी म्हणतो त्याचा आनंद घेतो. अरे वा, म्हणजे कसं? जेव्हा आपण विद्यार्थ्याला सुरुवातीलाच कोणताही नियम सांगत नाही, तेव्हा त्याच्या मेंदूला एक प्रकारचं आव्हान मिळतं. गणितातलं एक साधं उदाहरण घेऊया. हां. फळ्यावर 2 समसंख्यांची बेरीज नेहमी सम असते हा नियम थेट लिहिण्याऐवजी मुलांना 2+4 = 6 किंवा 8+10 = 18 अशी काही गणितं सोडवायला दिली तर मुलं स्वतःच तो पॅटर्न शोधतील. अगदी तेच. मुलं जेव्हा ही विशिष्ट उदाहरणे सोडवतात तेव्हा त्यांचा मेंदू स्वतःहून तो पॅटर्न शोधू लागतो. त्यांना अचानक जाणवतं की अरेच्छा, प्रत्येक वेळी उत्तर समसंख्याच येते. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणजे तो स्वतः शोधून काढलेला सामान्य निष्कर्ष असतो. हो, आणि यामुळे मेंदूमध्ये डोपामाइन या रसायनाची निर्मिती होते. यामुळे तो नियम त्यांच्या कायमच्या लक्षात राहतो. विज्ञानातही असंच होत असेल ना? जेव्हा लोह किंवा निकेलसारखे धातू चुंबकाला चिकटताना मुलं प्रत्यक्ष पाहतात. नक्कीच. ते पाहून हे सर्व चुंबकीय धातू आहेत हा सामान्य नियम ते स्वतःच तयार करतात. पण इथे मला एक अतिशय व्यावहारिक शंका विचारायची आहे. हो, विचारा ना. हे ऐकायला खूप छान वाटतंय की मुलांनी स्वतः न्यूटनसारखे शोध लावावेत. पण जर प्रत्येक विद्यार्थ्याने असा स्वतःचा नियम शोधायला सुरुवात केली तर तो अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अगदी बरोबर आहे. म्हणजे हे खूप वेळ खाऊ आणि अव्यवहार्य नाहीये का? गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधायला न्यूटनला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ शकत नाही ना? तुमची शंका अगदी रास्त आहे.
आणि यावरच उपाय म्हणून दुसरी पद्धत अस्तित्वात येते, जिचं नाव आहे सामान्याकडून विशेषाकडे. म्हणजे डिडक्शन. हो. प्रत्येक गोष्ट स्वतः शोधणे शक्य नसतं, त्यामुळे ही दुसरी पद्धत प्रामुख्याने पडताळणी आणि उपयोजनासाठी वापरली जाते. अच्छा, म्हणजे जेव्हा एखादा सिद्धांत अत्यंत क्लिष्ट किंवा अमूर्त असतो, तेव्हा आधी तो नियम सांगितला जातो? अगदी बरोबर. उदाहरणार्थ, प्रकाशाचा सरळ रेषेतील प्रवासाचा सिद्धांत. हा सिद्धांत आधी सांगून मग तो खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी पिनहोल कॅमेरासारखे प्रयोग केले जातात. म्हणजे आधी नियम आणि मग त्याची पडताळणी. गणितातही आपण a+b² सारखं सूत्र आधी सांगतो आणि मग गणित सोडवतो. हो, कारण यामुळे वेळेची बचत होते आणि गुंतागुंतीचे नियम समजायला सोपे जातात. थोडक्यात या दोन्ही पद्धती एकमेकांच्या शत्रू नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अगदी तसंच. एक पद्धत शोधायला लावते, तर दुसरी पद्धत त्या शोधाची पडताळणी करायला शिकवते. या संदर्भात ना मला या माहिती स्रोतांमध्ये सापडलेले कोडं तुम्हाला घालायचंय. नक्कीच, सांगा. टीईटी 2024च्या परीक्षेत यावरच एक प्रश्न आला होता, पण त्याची उकल करूया. प्रश्न असा होता की 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते हे शिकवायचंय. हां. त्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून, प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून, त्यांची बेरीज करून मग निष्कर्षाप्रत पोहोचणे, हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे? आता बघा, जर आपण प्रक्रियेच्या टप्प्यांकडे बारकाईने पाहिलं, तर इथे शिक्षकाने वर्गात शिरल्या 180 अंश हा नियम फळ्यावर लिहिलेला नाहीये. बरोबर. त्यांनी सुरुवात विविध त्रिकोण काढण्यापासून केलीये. आणि हे विविध त्रिकोण म्हणजे विशिष्ट उदाहरणे आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कोण मोजले, बेरीज केली. ही विश्लेषणाची कृती झाली. आणि सरतेशेवटी सर्व त्रिकोणांच्या कोणांची बेरीज 180 अंशच येते या सामान्य नियमाप्रत ते पोहोचले. हो, म्हणजेच त्यांचा प्रवास विशिष्ट कृतीतून सामान्य नियमाकडे झाला. त्यामुळे हे निःसंशयपणे विशिष्टाकडून सामान्याकडे पद्धतीचं अचूक उदाहरण आहे. खरंच किती सोप्या पद्धतीने आपण हे सोडवलं, पण या संपूर्ण उदाहरणात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? त्रिकोण काढणे, कोणमापक वापरून कोण मोजणे ही केवळ डोळ्यांनी बघण्याची कृती नाहीये. इथे हात वापरले जात आहेत, साधने हाताळली जात आहेत. आणि हाच आपल्या चर्चेचा पुढचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे, अनुभवातून तर्कशुद्धकडे. म्हणजे केवळ फळ्यावर बघून किंवा शिक्षकाचे ऐकून ज्ञान खरोखरच मेंदूत झिरपतं का? मुळीच नाही. मानवी मेंदूला अमूर्त गोष्टी म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स जशाच्या तशा समजण्याची नैसर्गिक क्षमता नसते. म्हणजे तर्क किंवा लॉजिक हे हवेतून निर्माण होत नाही, बरोबर? अगदी बरोबर. तर्काचा जन्म हा भौतिक जगाच्या अनुभवातून होतो. शिकण्याची प्रक्रिया ही 3 अतिशय स्पष्ट टप्प्यांतून प्रवास करते. कोणते 3 टप्पे? पहिला टप्पा म्हणजे अनुभव, ज्यात प्रत्यक्ष पाहणे, हाताळणे, स्पर्श करणे यांचा समावेश असतो. दुसरा टप्पा विश्लेषण, जिथे मेंदू त्या अनुभवाची तुलना करतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे निष्कर्ष, जो अनुभवावर आधारित एक तर्कशुद्ध नियम असतो. हे समजून घेण्यासाठी आपण गणितासारखा अमूर्त विषय घेऊया. गणितात आपण जे आकडे वापरतो ना, 1, 2, 3, हे निसर्गात कुठेही अस्तित्वात नसतात. हो, ती मानवाने तयार केलेली चिन्हे आहेत. जेव्हा आपण फळ्यावर 5 + 2 = 3 असं लिहितो, तेव्हा लहान मुलाच्या मेंदूसाठी ती फक्त काही वक्ररेषा आणि चिन्ह असतात. अगदी खरंय. त्याला त्याचा काहीच अर्थ लागत नाही सुरुवातीला. पण जेव्हा आपण त्या मुलाच्या हातात खरोखरची 5 सफरचंद देतो, त्याला ती हाताळू देतो आणि मग त्यातील 2 सफरचंद बाजूला काढायला लावतो, तेव्हा तो जो प्रत्यक्ष अनुभव आहे, तो स्पर्श, ती दृश्यकृती, ती कृती त्याच्या मेंदूत वजाबाकीच्या तार्किक संकल्पनेचे जाळे विणते. बापरे, हे किती भारी आहे. विज्ञानामध्ये असंच घडत असेल ना? नक्कीच. उष्णतेमुळे पदार्थाच्या स्थितीत बदल होतो, हा एक अत्यंत पुस्तकी नियम आहे. पण जेव्हा एखादा विद्यार्थी प्रत्यक्ष बर्फाचा खडा हातात घेतो, त्याला ती थंडी जाणवते. हो, आणि तो वितळून त्याचं पाणी होताना तो पाहतो, मग त्याच पाण्याला उष्णता दिल्यावर वाफ होताना पाहतो. हा जो संवेदी अनुभव आहे, तो त्या वैज्ञानिक तर्काचा भक्कम पाया रचतो. म्हणजे अनुभवाशिवाय सांगितलेला तर्क हा केवळ पाठांतराचा विषय बनतो. अगदी तंतोतंत. गणित आणि विज्ञानासाठी भौतिक वस्तूंचा अनुभव घेणं ठीक आहे, हे समजायला सोपं आहे. पण मला सांगा, इतिहासासारख्या विषयाचं काय? हां, इतिहासाचा प्रश्न नेहमीच येतो. कारण इतिहास तर घडून गेलेला आहे, तो काळ आपण परत आणू शकत नाही. मग शिवाजी महाराजांच्या काळातील रणनीतीचा अनुभव कसा घेणार?
तिथे तर फक्त सनावळे असतात. इथेच कल्पक अध्यापनाची गरज भासते. इतिहासात आपण सहलीचा किंवा क्षेत्रभेटीचा प्रभावी वापर करू शकतो. म्हणजे किल्ल्यांवर नेणे वगैरे? हो, रायगडसारख्या किल्ल्याची सहल ही केवळ एक पिकनिक नसते. जेव्हा विद्यार्थी त्या उभ्या चढुणीवरून प्रत्यक्ष चालतात, तिथले दरवाजे आणि तटबंदी पाहतात. तो एक शारीरिक आणि भावनिक अनुभव असतो. बरोबर. त्या तटबंदीला स्पर्श केल्यावर, तिथल्या वाऱ्याचा अनुभव घेतल्यावर त्यांना अचानक समजू लागतं की शत्रूला हा किल्ला जिंकणं इतकं कठीण का होतं. अरे वा, म्हणजे पुस्तकात वाचलेली तटबंदीची उंची आणि प्रत्यक्ष तटबंदीखाली उभं राहून वर पाहणं यात खूप मोठा फरक आहे. हो, आणि हा प्रत्यक्ष अनुभव त्यांना गनिमी काव्याची रणनीती यावर तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्यास मदत करतो. हा मुद्दा अत्यंत पटण्यासारखा आहे. पण इथे माझ्या मनात आणखी एक मोठी शंका निर्माण झाली आहे. हां, सांगा ना. समजा आपण एका वर्गातील सर्व 40 मुलांना रायगडवर नेलं. सर्वांनी तीच तटबंदी पाहिली, तोच चढ अनुभवला, किंवा गणिताच्या तासाला सारखीच सफरचंद दिली. हां, अनुभव तर सर्वांना अगदी समान मिळाला, तरीही परीक्षेत किंवा दैनंदिन जीवनात त्या अनुभवाचं आकलन प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असतं. असं का होतं? खूपच उत्तम प्रश्न आहे हा. जर अनुभव हाच तर्काचा पाया आहे, तर समान अनुभवातून समान तर्क का निर्माण होत नाही? कारण अनुभव आणि तर्क यांच्यामध्ये एक अत्यंत अदृश्य पण शक्तिशाली फिल्टर काम करत असतो. आणि तो फिल्टर म्हणजे मानवी मन किंवा मानसशास्त्र. अच्छा, म्हणजे मानसशास्त्र इथे मध्ये येतं तर. हो, आपल्या स्रोतांमध्ये या संपूर्ण प्रक्रियेला समजावून सांगण्यासाठी एका झाडाची अतिशय समर्पक उपमा दिली आहे. झाडाची उपमा कशी? आपण जर असं मानलं की तर्कशुद्ध विचार किंवा वैज्ञानिक नियम या झाडाच्या वर दिसणाऱ्या फांद्या आणि पाने आहेत, हां, आणि तुम्ही दिलेला अनुभव हे जर पाणी असेल, तर या झाडाची मुळे काय आहेत? ती मुळे म्हणजे विद्यार्थ्याचं मानसशास्त्र. जमिनीखाली दडलेली मुळे जशी दिसत नाहीत, तशीच विद्यार्थ्याच्या मनातील स्थिती आपल्याला बाहेरून दिसत नाही. अगदी तंतोतंत. मानसशास्त्र ही या तार्किक दृष्टिकोनाची मुळे आहेत. तुम्ही कितीही उत्तम अनुभव दिलात, तरी जर विद्यार्थ्याचा मानसिक स्तर योग्य नसेल, तर ते अनुभवाचं पाणी तर्काच्या फांद्यांपर्यंत पोचूच शकत नाही. एक्झॅक्टली. एका 5 वर्षांच्या मुलाला आणि 15 वर्षांच्या मुलाला बर्फ वितळताना दाखवला, तर दोघांचा अनुभव समान असला तरी त्यांची मानसिक परिपक्वता वेगळी असते. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष पूर्णपणे वेगळे असतील. हो, जोपर्यंत आपण विद्यार्थ्याच्या मानसिक गरजा आणि पूर्वानुभव समजून घेत नाही, तोपर्यंत केवळ कृती देऊन काहीही साध्य होणार नाही. हे खूपच खोल आहे. म्हणजे आपण रोजच्या जीवनात जे अनुभव घेतो त्यांचं शास्त्रीय संकल्पनांमध्ये रूपांतर होण्यासाठी आपली मानसिक तयारी लागते. बरोबर. आणि आपण जर आपल्या दैनंदिन आयुष्याकडे पाहिलं, तर हे मानसशास्त्र आणि तर्काचं नातं पावलोपावली दिसतं. हो ना, साधे साधे अनुभव असतात आपले. हे बघा, घरात नवीन चटई आणायची असेल किंवा फरशी बसवायची असेल, तेव्हा आपण जागा मोजतो. तो एक केवळ मानसिक आणि व्यावहारिक गरजेपोटी आलेला अनुभव असतो. पण हाच साधा अनुभव जेव्हा योग्य मानसिक स्तरावर पोचतो, तेव्हा तो भूमितीतील क्षेत्रफळाच्या सूत्राकडे घेऊन जातो. अगदी बरोबर. आपल्या रोजचे जीवन अशा उदाहरणांनी भरलेले आहे. आपण उन्हाळ्यात उकडण्याचा, पावसात भिजण्याचा अनुभव घेतो. आणि हा मानसशास्त्रीय अनुभव आपल्याला हवामान आणि भूगोलाच्या शास्त्रीय सिद्धांतांकडे घेऊन जातो. हो, किंवा आपण जेव्हा मैदानावर धावतो, तेव्हा दम लागतो, घाम येतो. हा शारीरिक अनुभव आपल्याला शरीरशास्त्र आणि आरोग्याच्या वैज्ञानिक तत्वांकडे घेऊन जातो. म्हणजे मानसशास्त्राकडून तर्काकडे जाणारा हा प्रवास अत्यंत नैसर्गिक आहे. मेंदूला निसर्गतःच सभोवतालच्या अनुभवातून तर्क शोधण्याची सवय असते. हो, अगदी नैसर्गिकरित्या घडतंय हे सगळं. आणि इथूनच माझ्या मनात एक अतिशय गंभीर आणि कदाचित थोडा वादग्रस्त प्रश्न निर्माण होतोय. सांगा, काय प्रश्न आहे? जर शिकण्याची प्रक्रिया ही विद्यार्थ्याच्या स्वतःच्या अनुभवातून आणि त्याच्या मानसिक स्थितीतूनच घडत असेल, जर तो स्वतःच सफरचंद वजा करून गणिताचे नियम शोधू शकत असेल, हां, तर मग या सगळ्यात आपल्याला पारंपरिक शिक्षकांची खरोखर गरजच काय उरते? विशेषतः आजच्या इंटरनेटच्या युगात शिक्षकाची भूमिका काय? हां. या स्रोतांच्या अभ्यासातून समोर आलेला हा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे, जो अध्यापनाच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकतो. अध्यापनाची उत्क्रांती म्हणजे कसं? पूर्वीच्या काळी शिक्षक हा माहितीचं प्रसारण करणारा मानला जायचा.
कारण त्या काळात पुस्तके दुर्मिळ होती. माहितीचा स्रोत फक्त शिक्षकच असायचे. हो, शिक्षकाने माहिती देणं आणि विद्यार्थ्यांनी ती साठवणं हेच शिक्षणाचं स्वरूप होतं. पण आजच्या जगात जिथे गुगल एका सेकंदात कोणतीही माहिती देऊ शकतं, तिथे केवळ माहिती देणारा शिक्षक कालबाह्य झालाय. म्हणजे शिक्षकाची भूमिका आता संपली नाहीये, तर ती पूर्णपणे बदलली आहे. तो आता केवळ ज्ञानदाता राहिलेला नाहीये. अगदी बरोबर. तो आता एका मार्गदर्शक आणि सुलभकर्त्याच्या म्हणजे फॅसिलिटेटरच्या भूमिकेत उत्क्रांत झालाय. फॅसिलिटेटर. भारी शब्द आहे हा. आजच्या प्रभावी शिक्षकाचं काम हे नाही की त्याने न्यूटनचा नियम विद्यार्थ्यांना पाठ करायला लावावा. त्याचं काम हे आहे की त्याने वर्गात असे अनुभव आणि आव्हानं निर्माण करावीत ज्यामुळे कुतूहल जागे होईल. म्हणजे जेव्हा विद्यार्थी एखाद्या समस्येत अडकतो तेव्हा त्याला थेट उत्तर न देता योग्य प्रश्न विचारून त्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यास मदत करणं. हो, आणि हेच या नव्या सुलभकर्ता शिक्षकाचं काम आहे. मला हे एखाद्या होकायंत्रासारखं वाटतंय. पारंपरिक शिक्षक विद्यार्थ्याचा हात धरून त्याला एका ठराविक रस्त्यावरून चालवत न्यायचा. बरोबर. पण आत्ताचा हा शिक्षक विद्यार्थ्याला रस्ता दाखवत नाही, तर त्याच्या हातात होकायंत्र देतो आणि त्याला स्वतःचा रस्ता शोधण्याचं स्वातंत्र्य देतो. पण तो जंगलात हरवून नये म्हणून लक्ष ठेवून असतो. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. आणि म्हणूनच या अध्यापनाच्या सूत्रांचा अभ्यास करणं आजच्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. कारण ही सूत्रे ते होकायंत्र कसं वापरायचं आणि विद्यार्थ्यांचा शिकण्याचा प्रवास आनंददायी कसा करायचा याचं तंत्र शिकवतात. पण या स्रोतामध्ये अगदी शेवटी एक अत्यंत महत्वाचा विचार मांडला आहे. कोणता विचार? स्रोतामध्ये स्पष्ट केलं आहे की ही सूत्र म्हणजे कोणतेही लोखंडी नियम नाहीत, तर ती एक उत्तम साधनं आहेत. मगाशी आपण जे होकायंत्राचं उदाहरण पाहिलं तसं? हो, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक विषय आणि प्रत्येक माणसाची शिकण्याची गती वेगळी असते. या साधनांचा योग्य, अनुकूल आणि लवचिक वापर करणं हीच एका यशस्वी आणि कलात्मक अध्यापनाची खरी ओळख आहे. एकाच साच्यात सर्वांना बसवता येणार नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हे खरंच खूप महत्वाचं आहे. माहितीच्या महापुरात वावरणाऱ्या आपल्या प्रत्येकासाठी हे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा एखाद्याला एखादी नवीन आणि कठीण गोष्ट समजून घ्यायची असेल किंवा अगदी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना एखादं क्लिष्ट प्रेझेंटेशन द्यायचं असेल, तेव्हा ही सूत्र नक्कीच वापरता येतील. नक्कीच वापरता येतील. ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा वापर करून जर मीटिंगची सुरुवात केली तर समोरचे लोक जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतात. हो, कारण शेवटी या सूत्रांचा वापर करताना माणसाच्या मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी नैसर्गिकरित्या अनुकूल बनवलं जातं. मेंदूच्या मूळ कार्यपद्धतीशी लढण्याऐवजी तिच्याशी सुसंगत होऊन काम केलं जातं. अगदी बरोबर. आता जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यासारखी गोष्ट मला सर्वांसमोर मांडायची आहे. कोणती गोष्ट? आपण आत्तापर्यंत इतरांना कसं शिकवायचं यावर चर्चा केली. पण जर ही सूत्र इतरांना शिकवण्यासाठी इतकी प्रभावी आहेत, तर स्वतःच्या सेल्फ लर्निंगसाठी आपण ती रिव्हर्स इंजिनियर करू शकतो का? अरे वा, हा खूपच रंजक विचार आहे. हो ना. विचार करा, जेव्हा एखादं नवीन कौशल्य, एखादी भाषा किंवा नवीन तंत्रज्ञान शिकायला खूप जड जातं, तेव्हा कदाचित शिकणारी व्यक्ती स्वतःवरच चुकीचं अध्यापन सूत्र वापरत असते का? हा एक अतिशय विचार करायला लावणारा आणि अत्यंत क्रांतिकारी मुद्दा आहे. म्हणजे स्वतःचेच शिक्षक बनून या सूत्रांचा वापर स्वतःवरच करून पाहायला हवा. अगदी. आपण आधी पूर्ण चित्र न पाहता छोट्या छोट्या अंशात हरवून गेलो आहोत का? किंवा एखादी अमूर्त गोष्ट पुस्तकातून वाचण्याआधी तिचे काही मूर्त किंवा प्रत्यक्ष उदाहरण पाहिले आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. नक्कीच. पुढच्या वेळी जेव्हा वाटेल की एखादा विषय खूप कठीण आहे आणि तो अजिबात समजत नाहीये, तेव्हा तिथे बुद्धिमत्तेची किंवा क्षमतेची कमतरता नसते. तिथे फक्त त्या माहितीच्या गुंत्यातील चुकीचा धागा ओढला जात असतो. योग्य सूत्र वापरा आणि तो ज्ञानाचा गुंता आपोआप सुटेल. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. यावर नक्की विचार करा.